पर्यावरण परिवर्तन के दुष्परिणामों को रोकने के लिए ग्राम पंचायत द्वारा किए गए उल्लेखनीय कार्यों को ध्यान में रखते हुए गोंदिया जिले की सड़क अर्जुनी तहसील की डव्वा ग्राम पंचायत को राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 से 24 के अंतर्गत देश में प्रथम स्थान प्राप्त हुआ है। इस उपलब्धि के साथ डव्वा ग्राम पंचायत को 1 करोड़ रुपए का पुरस्कार प्रदान किया गया है। इस पुरस्कार की घोषणा 20 अप्रैल को सरकार द्वारा की गई। वहीं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार के अंतर्गत कर्नाटक राज्य की बिरडाहल्ली ग्राम पंचायत और बिहार राज्य की मोतीपुर ग्राम पंचायत को तृतीय स्थान प्राप्त हुआ है। बढ़ते प्रदूषण और तापमान के कारण मानव जीवन और खेतीबाड़ी पर विपरीत प्रभाव पड़ रहा है। इस खतरे को रोकने के लिए ग्राम स्तर पर पहल जरूरी है और डव्वा ग्राम पंचायत ने यही कर दिखाया। यह पंचायत घर घर सौर ऊर्जा का उपयोग, प्लास्टिक पर प्रतिबंध, पटाखों पर रोक जैसी अनेक योजनाएं लागू कर पर्यावरण की रक्षा के लिए प्रभावशाली कार्य कर रही है। केंद्र सरकार द्वारा तय किए गए मानकों पर यह ग्राम पंचायत पूरी तरह खरी उतरी, जिसके चलते इसे देश में प्रथम स्थान मिला है। जो 2023 आणि 24चा जो राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड होता त्यात पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात 3 थीम होती आणि 3 थीम मधून आम्ही कार्बन न्यूट्रल मध्ये जो स्पेशल पुरस्कार होता त्याच्यात पार्टिसिपेट केला। ते 17 निकषावर आधारित होते आणि 17 निकषमध्ये गावातील कार्बन न्यूट्रल कमी करण्यासाठी जे काम आपण केले होते त्यावर आपली ही स्पर्धा आपण राबवला। जसा गावामध्ये जे कुटुंब आहेत वैयक्तिक त्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सोलरचा प्रचार करणे आणि त्यांना त्या सोलर वापरण्यामध्ये प्रोत्साहन करणे आणि जास्तीत जास्त सोलर बसविणे। दुसरा जसं सार्वजनिक इमारत आहे, सार्वजनिक इमारतीमध्ये आमच्या गावात 19 इमारतीमध्ये सोलरवर ते चालतात आणि जसा ग्रामपंचायत सुद्धा सोलरवर चालते। परत आम्ही जसा इलेक्ट्रिक व्हेकलवर भर दिला। इलेक्ट्रिक व्हेकलवर भर देताना आमच्या लक्षात आलं की जर आपल्या गावात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन जर असेल तर जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे वळतील आणि म्हणून आम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर बसवला। तो सुद्धा आमचा सोलरवर आहे, म्हणजे जेणेकरून कार्बन कसा कमी करता येईल, ऊर्जेची बचत कशी करता येईल याच्यावर ह्याच्यामध्ये पंचायत अवॉर्डमध्ये जो कार्बन न्यूट्रल पुरस्कार होता तो भर होता। दुसरा, गावातून निघणारा जो कचरा आहे, घरातून निघणारा आहे, सार्वजनिक जागेतून आहे, त्याची खतमध्ये रूपांतर करणे आणि आमच्याकडे आम्ही त्या याच्याने घनकचरा वर्गीकरण शेड तयार केला आणि त्याच्यामध्ये पूर्ण जेवढे पण वर्गीकरण आहे, जसा ओला कचरा, सुका कचऱ्याचे पूर्ण एकूण 8 प्रकार आहेत। 8ही प्रकाराचे आम्ही वर्गीकरण केलेले आहे। प्लास्टिकचा इकडे तिकडे फेकून न देता आम्ही त्याला रियूज केला। जो प्लास्टिकपासून जो कचरा होते, जो कार्बन वाढते गावातला, तो कमी करण्याचा प्रयत्न केला। जसं उदाहरणार्थ आम्ही कचरा कलेक्शन करण्यासाठी प्लास्टिक डस्टबिन बनवल्या बॉटलपासून आणि गावामध्ये आम्ही फळझाडाची सुरुवात केला। त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग दिला। आठवणीचे झाड म्हणून एक लोकवर्गणीतून आम्ही ते लावण्यात आले। बांबूवर जसा काम केला। स्पेशल हा जो अवॉर्ड होता की गावातील जो नॅचरल ऊर्जा आहे त्याचा वापर आपण आपल्या याच्यामध्ये कसा करून घ्यायचा आणि इलेक्ट्रिकचा वापर कमी आणि ऊर्जेचा। आज जो पुरस्कार मिळाला आपल्याला, सर्वात मोठा श्रेय हा माझ्या गावकरी लोकांचा आहे आणि माझ्या जे कर्मचारी आहेत, आमची स्पेशली माझ्या ग्रामपंचायतची कमिटी टीम जे कर्मचारी आहेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत। आम्ही म्हणजे त्यांनी इतकंही भान ठेवलं नाही, रात्री 11-12 वाजेपर्यंत आम्ही काम केलं आहे आणि परत याच्यात आम्हाला जसं पंचायत समिती आहे, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे। आम्ही हा उपक्रम राबवत असताना खूप मेहनत घेतला। सुरुवातीला आम्ही काहीतरी वेगळा ग्रामपंचायतमधून नाही का, जेव्हा आपण आला ग्रामपंचायतमध्ये त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला होती की ग्रामपंचायतला काहीतरी विकासाचा पुरस्कार प्राप्त करू अशा पद्धतीने आम्ही नाही काय काम करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घरी सोलर, त्याच्यानंतर शेड उभारले, स्वच्छता स्वतः केली आणि स्वच्छता करून सर्व गावात जनजागृती केली। आज त्याचा फळ आम्हाला मिळाला। आमचं ग्रामपंचायत खूप खूप आभारी आहे सर्व जनतेची, गावातल्या, आणि आम्ही सुद्धा त्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य मिळाला, त्याचे फार आम्ही त्यांचे पण अभिनंदन करतो।